तुम्हालाही हे अशा प्रकारची डिझाइन बनवायला शिकायचं आहे, तर नक्कीच ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या चॅनलवरती जी काही आपण व्हिडिओ टाकत असतो, त्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलं की नक्कीच तुम्हाला 100 आणि 200% तुम्हाला हे अशा प्रकारचे डिझाइन आणि याहून अधिक वेगवेगळ्या डिझाइन तुम्हाला बनवायला जमतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही गणेश जन्म सोहळा म्हणजेच गणेश जयंतीची आपण डिझाईन बनवणार आहे. आता आपण हे फोटोशॉपमध्येच करतो. बऱ्यापैकी आपण सर्व डिझाईन आता फोटोशॉपमध्ये करायला लागलेलो आहे. मार्केटमध्ये आपलं नाव टिकवायचं असेल तर नक्कीच 100% आपल्याला क्वालिटी द्यावी लागेल आणि क्वालिटी द्यायचं झालं तर क्वालिटी सॉफ्टवेअर देखील आपल्याला यूज करावं लागणार आहे. तर आपण फोटोशॉप यूज करत असतो. तर ह्या डिझाईनची जी की आपण ही PSD फाईल आहे, ही TTF फॉर्मॅटमध्ये आहे. तुम्हाला ही भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे. आता ती डिझाईन म्हणजेच ही फाईल तुम्हाला भेटेल. त्यासाठी पासवर्ड कोणताही नसणार आहे. कारण की उद्याच गणेश जयंती असणार आहे. त्यामुळे आपण तुम्हालाही वेळ न घालवता तुम्ही डिझाईन कराल. त्यासाठी आपण कोणताही पासवर्ड देणार नाही आहे. तर ही आपल्या Instagramची रेशो आहे हा Instagramचा 10/12. त्याच्यात आपण हे ग्रेडियंट अप्लाय केलेले आहे. ग्रेडियंट अप्लाय केल्यानंतर इथे हा एक पण बोके इमेज असतो, ते बोके इमेज इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याचं इकडे तुम्ही बघू शकता फिल्टर आपण लावलेलं आहे त्याला. बघा तुम्ही कोणतं फिल्टर आहे, लुमिनोसिटी हे अशा नावाचं हे लास्ट वालं फिल्टर आहे आणि ते आपण लावलेलं आहे. त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला रिमूव्ह करायचा होता पार्ट, त्यामुळे आपण इकडे हे मास्क ॲड करून हे केलेलं आहे. थोडंसं आपण रिमूव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे आता ही गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे PNG आपण इथे ॲड केलेले आहे. आता ही PNG तुम्हाला कुठे भेटेल, तर या डिझाईनमध्ये तुम्हाला 100% भेटूनच जाईल. पण अशाच प्रकारच्या भरपूर PNG या तुम्हाला आपल्या गणपतीच्या दिवसांमध्ये आपण एक व्हिडिओ टाकलेली, त्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर भरपूर म्हणजे भरपूर पण PNG दिलेले आहेत. ते अशा कॅलिग्राफी PNG तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही ती व्हिडिओ पहा. मी तुम्हाला त्याची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये देखील तुम्हाला देईल. तिथून तुम्ही पाहू शकताय आणि नक्कीच तुम्ही PNG डाउनलोड करू शकता. आता इकडे पुढे आपण हे मंडला आर्ट याचा आपल्याकडे ब्रश आहे. तर त्या ब्रशचा यूज करून आपण हे मंडला आर्ट आपण इथे यूज केलेलं आहे. सेम आपण या साईडला देखील यूज केलेलं आहे. तर हे इतकं अशा प्रकारे आपलं हे बॅकग्राऊंड तयार झालं. आता याच्यानंतर आपल्या बाप्पाच्या बॅक साईडला थोडीशी लाईट आपल्याला द्यायची होती. तर त्यासाठी आपण इथे जस्ट व्हाईट कलरमध्ये ब्रश अप्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे थोडंसं रेज दाखवण्यासाठी ही हा एक ब्रश आहे आपल्याकडे. हा ब्रश जो की सन ब्रश या नावाने हा ब्रश आहे, तो आपण इथे यूज केलेला आहे. त्याच्यानंतर बाकी आता इथे आपण हे टेक्स्ट टाईप केलेलं आहे, जे की आपण इथे जय गणेश केलं. नंतर आपण ते चेंजेस केलेलं. पण हा तुम्ही फॉन्ट पाहताय, हा आहे श्रीलिपी, ज्यावर आपण उद्याच्या दिवसात आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे श्रीलिपी फॉन्टवरती. तर इथं अशा प्रकारे आपण हे बाकीचं टाईप करून घेतलेले स्थापना, इकडं रजिस्टर नंबर आणि हे सत्यचा राजा. आता हे आपण इन्फिनिटी फॉन्टमध्ये टाकलेले आहे.
बाकी तुम्हाला इकडं लेअर पॅनलमध्ये तुम्ही बघू शकता, हे तर तुम्हाला दिलेलं आहे मी. त्याच्यानंतर इथं मंडळाचं नाव टाकून घेतलं. त्याला खाली इफेक्ट तुम्ही बघू शकता, इनर शॅडो, ड्रॉप इफेक्ट. टेक्स्चर अप्लाय करण्यासाठी एक गुगलवरून इमेज डाउनलोड केली आणि ती इथे क्लिपिंग मास्क करून मी यूज केलेली आहे. तर त्याच्यानंतर इथे एक इलिप्स, जे की रेक्टँगल इथे यूज केलेलं आहे आणि त्यामध्ये इथे अशा प्रकारे थोडंसं असं तिरकं तुम्हाला पाहायला भेटतंय. असं गणेश जन्म सोहळा हे टाईप करून घेतलेले आणि त्याला स्ट्रोक, ड्रॉप इफेक्ट हे देखील नक्कीच अप्लाय केलेलं आहे. बाकी इकडे गणपती बाप्पांची ही PNG ॲड केलेली आहे, जे की तुम्ही इकडं पाहू शकता. आता आपली इथवर निम्मी डिझाईन तर झाली. बाकी कार्यक्रम पत्रिकेचे जे डिटेल्स आहे ते आता आपण इकडे खालच्या साईडला देणार आहे. आता इथे थोडंसं पार्टिशन आपण केलेले आणि ते गणपती बाप्पाच्या जो पाठ होता, तो पाठाचं देखील थोडंसं असं डिवायडेशन केल्यासारखं पण इथे दिसून येण्यासाठी आपण इथे ही एक रेक्टँगल ॲड केलेले आहे आणि त्याला ओव्हरलेमध्ये आपण सेट करून घेतलेले आहे. बाकी इथे आता एक हे आर्ट आपण ॲड केलेलं आहे, ज्याला डिवायडर देखील म्हणतो आपण. तर हे अशा प्रकारे इथं ॲड केलेले आहे. त्याच्यात रेक्टँगल ॲड केला. बाकी आता आपण यात टेक्स्ट टाकून घेऊ, जे की असणार आहे श्रीलिपी श्रीदेव फॉन्ट 1257 हा फॉन्ट आहे. तर हे फॉन्ट तुम्हाला भेटणार आहेत 100 आणि 200%. व्हिडिओ लवकरच तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर आता इथे थोडंसं डिवायडेशन केलेलं आहे, तर ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेल. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आता इथे आपण टेक्स्ट घेतल्यानंतर हे तुम्ही बघू शकताय, जे आपण हे टेक्स्ट टाकलेलं हे श्रीदेवमध्ये, हे देखील संपूर्ण टेक्स्ट श्रीदेवमध्ये बस. बाकी हे टेक्स्ट आहे, त्याची आपण साईज वाढवलेली, कलर वेगळा घेतलेला आहे. या साईजचे या टेक्स्टची साईज 28 आहे, या टेक्स्टची साईज 40 आहे. म्हणजे हे आपले मेन कार्यक्रम आहेत, ते हायलाईट होण्यासाठी आपण याची साईज वाढवलेली आणि कलर पण दुसरा घेतलेला आहे. तर हे अशा प्रकारे सेट केलं. आता यात आपल्याला थोडंसं पार्टिशन केल्यासारखं, म्हणजे थोडंसं वेगळं वाटलं पाहिजे, एकच पॅराग्राफ लिहिल्यासारखं वाटू नये, त्यासाठी हे लाईन ॲड करतोय. बाकी खाली आता आपल्याला या मोकळ्या स्पेसमध्ये लोकेशन टाकायचं. तर नक्कीच इथे आता आपण हा बालू फॉन्ट यूज केलेला आहे. बालू 2 हा फॉन्ट देखील तुम्हाला भेटेल. आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ, किंवा तुम्हाला गुगलवरती हा फॉन्ट फ्रीमध्ये भेटेल. तर ही अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली डिझाईन बनवली. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच दणदणीत व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.